गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आय होप सगळेजण खूप मजेत असतील. आम्ही पण मजेत आहे. आता मी उभी आहे माझ्या घराच्या बॅकयार्डमध्ये. मस्त दुपारचे वाजलेत 5:30. आता संध्याकाळ होत आली आणि आज मी छान रेडी झाली होती कारण की माझी होती ॲनिव्हर्सरी. सो ही ॲनिव्हर्सरी माझी होती 14वी ॲनिव्हर्सरी. ओ माय गॉड, मलाच विश्वास नाही बसत की 14 वर्ष पूर्ण झाले माझ्या लग्नाला. बॅकयार्डचा व्ह्यू आहे संध्याकाळचा. खूप ऊन पडले, एवढे 5:30 वाजले तरी पण ऊन काही कमी होत नाहीये आणि त्यामुळे एवढा घाम येतोय लिटरली. सो मी बॅकयार्डमध्ये झाडं पण लावली आहेत. इकडे गोकर्णाचं झाड लावलंय, ते बिया टाकल्यात. परत इकडे स्ट्रॉबेरीच्या टाकल्या, इथे कढीपत्ता नाही सॉरी कोथिंबीरच्या टाकल्यात बिया. त्यानंतर इकडे मी झेंडूच्या फुलांचे बिया टाकलेले आहेत. आय होप आता ते लवकरच. ॲनिव्हर्सरीला 14 वर्ष पूर्ण झाली आणि त्याचे काही सेलिब्रेशनचे फोटोज तुमच्यासोबत शेअर करते, ते नक्की बघा. छान रेडी झाली होती मी येलो कलरचा ड्रेस घालून आणि त्यानंतर हा ड्रेसची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला नक्की कॉमेंट करणार, मी तुम्हाला त्याची लिंक शेअर करेल. इतका सुंदर ड्रेस आणि प्राईस पण काही जास्त नव्हती, तुम्ही अफोर्ड करू शकता. याच प्राईजमध्ये तो ड्रेस पण होता. जेवायला बाहेर गेलेलो दोघंच जण. माझी मुलं माझ्या मैत्रिणीच्या घरी होती कारण की सगळ्यांचं म्हणणं होतं की नेहमी मुलं सोबत असतात, त्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी तुम्ही दोघंच जा म्हणून. मग म्हटलं चालेल. मग आम्ही येताना घरी आलो, मग सगळे फ्रेंड्स आमच्या घरी आले आणि केक कट वगैरे केला. आताच ते सगळेजण घरी गेले आणि आता मी व्हिडिओ बनवायला सुरुवात. असं सेलिब्रेशन झालं मस्त ॲनिव्हर्सरीचं. आणि हे 14 वर्ष काही इझी नव्हते. मस्त इझी नव्हते म्हणजे काही एकदम असं स्ट्रगल नव्हता खूप फायनान्शियली वगैरे. फायनान्शियली सगळं स्टेबल होतं, पण ऑफकोर्स मुलं झाले, 3 मुलं, त्यामध्ये नंतर एवढ्या लांब राहायचं सगळ्यांपासून विदाऊट एनीबडीज हेल्प. त्यामुळे थोडंसं सगळं पण एकमेकांच्या साथीने सगळं काही पूर्ण होत होतं. नाही, मी असं कधीच बोलणार नाही की मी एकटी करते का मी एकटीच सगळं सांभाळते. माझ्या नवऱ्याच्या सपोर्टशिवाय माझ्या कोणत्याच गोष्टी पॉसिबल नाही आहे. मी एवढा फुल टाईम जॉब करते, 3 मुलं सांभाळते, ते एव्हरीथिंग इज बिकॉज ऑफ हिम. कारण की माझ्या हस्बंडचा घरातल्या कामांमध्ये असू दे, बाहेरच्या कामांमध्ये असू दे, सगळं इक्वली हँड असतं. आमचा मस्त दोघांचा संसार चालू आहे अमेरिकेत 14 वर्षापासूनचा. सगळ्यात मजेशीर गोष्ट माहिती का, ज्या दिवशी माझं लग्न होतं त्याच दिवशी माझा लास्ट इयर बोर्ड एक्झामचा पेपर होता. कारण की आम्ही लग्नाची तारीख अशी ठेवलेली की माझी एक्झाम संपते आणि माझी लास्ट इयरची एक्झाम संपते आणि माझं लग्न होतं. सो अचानक थोड्याच दिवसांपूर्वी बोर्ड एक्झामचे लास्ट पेपर पोस्टपोन झाले आणि ते बरोबर लास्टचे 3 पेपर माझ्या लग्नाच्या दिवशी, हळदीच्या दिवशी, लग्नाच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी असे आले. ओ गॉड, एवढं हार्ड झालं होतं ते. म्हटलं काय करू, लग्नाला प्रायोरिटी देऊ का एक्झामला प्रायोरिटी देऊ, काहीच कळत नव्हतं. फनी टाइम होता पण ते पण सगळं झालं. एक्झाम पण मी पास झाली माहिती, लिटरली माझं बॅचलर डिग्री पूर्ण झालं इथे यायच्या अगोदर. जर मी त्या एक्झाममध्ये जर मला केटी लागली असती ना तर तो केटीचा एक पेपर माझ्याकडून कधीच नंतर दिला गेला नसता. कारण की त्याच्यानंतर पासून जे मी इथे आली परत गेलीच नाही, म्हणजे व्हॅकेशनसाठी गेली आहे, असं कायमचं राहण्यासाठी कधी गेलीच नाही. सो बरं झालं, लग्न पण व्यवस्थित पार पडलं, एक्झाम पण झाली. कारण की जो एक पेपर होता ना त्या दिवशी, त्याच पेपरचा आम्ही स्पेसिफिक क्लास लावलेला होता, त्यामुळे ते एक्झाम तर सोपी गेली होती. काही माझं ॲनिव्हर्सरी निमित्त मी लग्नाचे थोडे क्षण तुमच्यासोबत शेअर केले. आता आली आहे मी घरात आणि घरामध्ये आम्ही हे ॲक्च्युली रिनोव्हेट करतोय सगळं ऑफिस रूम देवघरमध्ये. सो देवघर माझं इथे आहे छोटंसं, पण मला ना ते सॅटिस्फाईड नाही होते. कारण की मला असं मोठं पाहिजे, घर एवढं मोठं आणि मग देवघर का छोटंसं, म्हणून मला ते असं मोठं देवघर पाहिजे. असं मी आणि माझा हस्बंड स्वतः असेंबल करतोय. सो तुम्हाला थोडीशी झलक दाखवते. पूर्ण नाही झालंय, थोडीशी झलक दाखवते. जेव्हा होईल तेव्हा मी नक्की दाखवेन. हे सगळं आम्ही असेंबल केलं. परत हे मार्बलचा वॉलपेपर वगैरे लावला, हे सगळं बेल्स वगैरे. आता याचं वरचं टॉपर इथे मस्त असं छान करू म्हटलं आणि मग आपण देव ठेवू. सो मोठं देवघर पण वाटेल. जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मी नक्की व्हिडिओ बनवेल मोठा. मग आता जस्ट एक झलक दाखवली. थोडं बसते आणि मग हे दोघं खेळतायत इथे थोडा वेळ अजून. मग यांना दोघांना पार्कला न्यायचं आहे मला. सो आता सध्या ते एकमेकांमध्ये बिझी आहे खेळण्यामध्ये.
सो मला एवढंच सांगायचं 5 वर्ष ट्विन्स असले ज्यांना जुळे मुलं असतात त्यांना त्यांच्या मम्मी लोकांना खूप टेन्शन येत असेल की काय करते मी, मुलं सांभाळते. पण थोडंसं टाईम हा हार्ड पास केला ना, 5-6 वर्षाचे झाले की ते त्यांचे खेळायला लागतात. मग काही त्रास देतात पण कमी होऊन जातो त्रास जरा. जसं की माझं चालू आहे आता बघा, दोघं मस्त खेळत बसते. त्यांचा स्क्रीन टाईम मी कमी केला आहे खूप, पूर्ण अजून 0%वर मी आला आहे. मग खूप कमी करून टाकलं आहे. सो त्यामुळे ते खेळत असे ओरडाओरडी करत असतात. पण चालतं, हे ओरडलेलं चालेल पण ते मोबाईल बघितलेलं नाही. व्हिडिओ इथेच एंड करते कारण की थोडे कामं आहेत ते पटापट आवरून घेते. उद्या ऑफिस पण आहे आणि यांची स्कूल पण आहे. त्याच्या अगोदर मी थोडी तयारी करून ठेवते सकाळची. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपलं सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. कारण की तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर मला त्याचा काहीच म्हणजे असं पॉझिटिव्ह फायदा नाही होत. कारण की सबस्क्राईब केलं तर जरा एक मोटिवेशन पण येतं, आपलं चॅनल पुढे चाललं याचं आपल्याला एक होप्स येतात आणि अजून व्हिडिओ बनवायचे वाटतात. त्याचे फोटोज आवडले असतील, ड्रेस वगैरे आवडला असेल, त्याची लिंक हवी असेल तर ती मी नक्की शेअर करेल. तुम्ही फक्त कॉमेंट करा आणि मी लगेच तुम्हाला रिप्लाय करेल. आणि व्हिडिओ कुठून बघितला ते सुद्धा नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.